हाय, मी पूनम भोईर. आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, चिकन टिक्का कबाब. त्यासाठी मी पहिला चिकन घेतलेलं आहे, मीठ, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, हळद, दही, काली मिरी पावडर, आलं आणि लसणाची पेस्ट आणि बटर. चला मग आपण आज रेसिपीला सुरुवात करूया. चिकन टिक्का कबाब बनवण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, ज्युसी कबाब बनण्यासाठी. पहिला आपण चिकन काढून घ्यायचं आहे बाउल मध्ये. त्यामध्ये 1 ग्लास पाणी ऍड करायचं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं व्हिनेगर ऍड करायचं. ह्यामुळे आपलं चिकन थोडंसं ज्युसी बनतं. हे 5 ते 10 मिनिटं आपल्याला डीप करून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर ह्याच्यातलं पाणी काढून चिकन आपल्याला चाळणीमध्ये ड्राय करून घ्यायचं. हे बघा, व्हिनेगरच्या पाण्यात भिजवलेलं चिकन कसं फुललेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यामध्ये आता आपण 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा काली मिरी पावडर, अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ टाकेन, कारण की ऑलरेडी आपण पाण्यात थोडंसं मीठ टाकलेलं. दही 2 चमचे आणि अर्धा लिंबूचा रस. हे पूर्ण आपल्याला मॅरिनेशन करून ठेवायचं आहे. हे बघा, चिकन मॅरिनेशन झालेलं आहे. हे 15 ते 20 मिनिटं आपण असंच मॅरिनेशन साठी ठेवूया. पॅन ठेवलेला आहे मी तापत. त्याच्यावर आपल्याला तेल वगैरे काहीच नाही टाकायचं आहे, फक्त चिकन असं इथे रचून घ्यायचं. 5 मिनिटासाठी त्याच्यावर आपल्याला झाकण द्यायचं. 5 मिनिटानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे. थोडंसं बटर सोडायचं आपल्या साईडने. बघू शकता आपलं आता मस्त चिकन शिजलेलं आहे. ते थोडं सुकवून घेऊया आपण ग्रेव्ही. आता मी थोडंसं ह्याला बटर लावून घेते.
आपले हे पीस आहे ते त्याच्यावर इथे रचून घ्यायचं. आणि याच्यावर थोडंसं आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे.